मी बघितलेली ही एकांकिका होती रिअल स्टोरीवर. मी आलेलो लोकसत्ता लोकांकिका ह्या स्पर्धेच्या मेगा फायनलला रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे. आणि ही एकांकिका होती SP ज्ञानसाधना कॉलेज ठाणे यांची थिमक्का. पद्मश्री सालुमर्दा थिमक्का यांच्या आयुष्यावर ही एकांकिका होती. यामध्ये थिमक्कांना मूल होत नसल्यामुळे कुटुंबाकडून झालेला त्रास, नवऱ्याची भक्कम साथ आणि स्वतःचा वेगळा मांडलेला संसार, त्यांचं झाडांवरील प्रेम आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला मुलं नाहीत पण आपण लावलेल्या झाडांनाच आपली मुलं मानणं आणि तीच झाडं वाचवण्यासाठी समाजाविरुद्ध लढा देणं. आणि असं करत 8,000 झाडांचं वन तयार करून पद्मश्री पर्यंतचा प्रवास. एकांकिकेमध्ये दोन्ही मुख्य कलाकारांनी सुंदर अभिनय केले, त्यासोबतच दिग्दर्शन पण खूप छान होतं. एकांकिका कथा इतकी सुंदर आणि भावनिक मांडते की तुमच्या डोळ्यात पाणी नक्कीच येईल. ही एकांकिका आजच्या काळात खूप गरजेची आहे, कारण आपण बघतोय सगळीकडेच पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे, जंगलतोड सुरू आहे आणि त्यातच ही एकांकिका तुम्हाला पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रेरित करेल. कारण सालुमर्दा थिमक्का जर त्यांच्या आयुष्यात 8,000 झाडं लावू शकतात तर आपण आपल्या आयुष्यात किमान 1 झाड तर लावूच शकतो की. टीमचं खूप अभिनंदन, त्यांनी ही कथा मांडली आणि सालुमर्दा थिमक्का तुम्हाला सल्यूट.